मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज आता खूप टेन्शनमध्ये असते, कारण अद्वैत अजून आलेला नसतो. तेवढ्यातच नैना आता म्हणत असते की सरोज मॅडम, अहो गरमागरम जेवण तयार आहे, मी वाढू का तुम्हाला? त्यावरती आता सरोज काहीच उत्तर न देता लगेच अद्वैतला सारखा कॉल करत असते आणि हा मुलगा नक्की राहिला कुठे असं विचारते. त्यावेळी आता आबा म्हणतात, सरोज अगं येईल ना तो, एवढं काय त्यात, तो तिकडे राहायला गेलाय का नाही ना? त्यावरती रोहिणी म्हणते, डॅड सतत त्याची बाजू घेण्याची गरज नाही हा. त्याच वेळी अद्वैत आता तेथे येतो, तेव्हा आबा म्हणतात, अद्वैत बाळा पटकन ये, जेवायला हातपाय धुवून ये हा. मग अद्वैत हो असं म्हणतो. त्याच वेळी रोहिणी म्हणते, हो हो हातपाय धुवून ये हा, पण भूक असेल ना तरच जेवायला ये, असा टोमणा मारून ती अद्वैतकडे पाहते. पुढे आता रोहिणी म्हणते, आमचं असं नाहीये ना बाबा की आम्ही सासरी खाऊन आलोय वगैरे, आम्हाला ना इथे प्रचंड भूक लागली आहे. आणि तुझं काय, तू सासरी गेला म्हटल्यानंतर तुझं पोट तर तिथेच भरलं असेल. तेव्हा अद्वैत आता काहीच बोलत नाही. मग रोहिणी आता सरोजकडे पाहत म्हणते, हा सासरी जेवण करून आला असं मला वाटतंय, हो की नाही अद्वैत? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही. तर आता अद्वैत हा लगेच फ्रेश होण्यासाठी चाललेला असतो. त्यावेळी सरोज म्हणते, उद्या आपल्या खूप महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि तू दिवसभर फक्त आणि फक्त माझ्याबरोबर असणार आहेस. मग अद्वैत म्हणतो, हो ओके, बरं जाऊ का मी, मला भूक लागली आहे आता. तेव्हा सरोज म्हणते, हो पण उद्याचं लक्षात ठेवायचं, महत्त्वाच्या मीटिंग्स असल्यामुळे त्यावेळी मला फोन बंद हवेत, समजलं? तेव्हा आबा म्हणतात, अगं सरोज सारखं सारखं त्याला सांगू नको, त्याला कळतंय एवढं, आता जाऊ दे ना, त्याला भूक लागली आहे ना. मग अद्वैत पटकन तेथून जातो. तर आता नैना ही लगेच आबांना म्हणते, मी वाढते तुम्हाला. त्यावेळी आबा तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि अंजूला आवाज देऊन तिला वाढायला सांगतात. तर नैना पुन्हा पुन्हा एकदा आबांच्या पुढे पुढे करू लागते. इकडे कला आता सर्वांच्या जेवणाची तयारी करत असते. आता संगीताला काजल ही बाहेर घेऊन येते आणि म्हणते, चला खरे बाई जेवण करून घ्या. मग संगीता म्हणते, हो पण तू मला सारखी अशी धरू नकोस ग, मी काय पडणार आहे का आता? मग आता पडली वगैरे म्हणजे मगाशी नव्हती का पडली, असं म्हणून आता काजल तिला शांतपणे बसायला सांगते. तर कला आता संगीताला जेवण वाढते आणि म्हणते, घे बरं पटकन जेवण करून आता. मग संगीता म्हणते, आल्या आल्या कामाला लागलीस ना तू? त्याचवेळी काजल म्हणते, दही राहिलं. मग आता काजल पटकन दही घेऊन येते. त्याचवेळी कला म्हणते, तूप राहिलं, असं म्हणून ती घाईघाईत तूप आणायला चाललेली असते. काजल म्हणते, ओ चांदेकर बाई जरा शांत राहा, किती घाईघाई करताय तुम्ही. मग संगीता म्हणते, बघ ना आल्या आल्या माझं लेकरू कामाला लागलं. मग त्यावेळी कला म्हणते, आई तू जरा तब्येतीची काळजी घेत जा. मग आता संगीताला ती जेवायला सांगते. तेव्हा संगीता म्हणते की हे कुठे आहेत, त्यांनाही भूक लागली असेल ना. मग आता बाबा मगाशीच जेवले आहेत आणि आत्ता काकांबरोबर चालायला गेले आहेत, असं म्हणून कला आता संगीताला म्हणते, तू टेन्शन घेऊ नको. त्यावेळी काजल म्हणते, ओ चांदेकर बाई तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या आता. हा कला म्हणते, मी नंतर पाहते, असं म्हणून ती अगोदर संगीताला जेवायला सांगते. तेव्हा संगीता म्हणते, नाही ग मला ना जेवणच जाणार नाही. तेव्हा खरे बाई नाटकं करायची नाहीत, कारण तुम्हाला गोळ्या पण खायच्या आहेत, आता तब्येत बरी व्हायला नको का? असं म्हणून आता कला ही स्वतः संगीताकडून ताट घेते आणि स्वतः तिला जेवण भरवू लागते. त्याच वेळी आता काजल म्हणते, बरं झालं असंच केलं तू आईला. त्याच वेळी आता कला म्हणते, तुला माहिती आहे ना, अगं नैनाताई सुद्धा असं जेवण करत नसायची नेहमी, तर नाकतोंड दाबून आपण तिला किती वेळा असं जेवण भरवलंय. आता एक दोन घास खाल्ल्यानंतर संगीता म्हणत असते की नकोच मला जेवण. पण आता कलाही लगेच आयडिया करते आणि म्हणते, आई अगं मला सांगू का परवा कोण भेटलं होतं? त्यावेळी संगीता विचारते, कोण ग? तेव्हा कला म्हणते, पाटील बाई ना फळवाल्याबरोबर भांडत होत्या 1 रुपयावरून, असं म्हणून ती बोलण्यामध्ये संगीताला आता गुंतवते आणि तिला पूर्ण जेवण भरवते. त्याच वेळी आता काजल ही कलाकडे पाहतच राहते. त्यानंतर आता कला म्हणते की संपलं. मग आता संगीता हसते आणि म्हणते, कसं आहे ना, पाटील काकू ह्या महिनाभर अगोदरच गावाला गेल्या आहेत. अगं मी तुझी आई आहे आणि आईला भरवण्यासाठी तू ही गोष्ट तयार केली होती, मला माहीत आहे, असं म्हणून ती कलाकडे पाहते. त्याचवेळी आता काजल म्हणते, तायडे पण तू हे काम ना अगदी बेस्ट केलंस, कारण मला हे काम कधीच असं जमलं नसतं, काय खरे बाई.
मग आता संगीता म्हणते हो ना, नसतं जमलं, आता तू सुद्धा जेवण करून घे, कारण पाटीलबाईची गोष्ट सांगून तुम्ही मला भरवलत, मग आता तुला पक्याबाईची गोष्ट सांगून घास भरवल. तेव्हा सर्वजणी आता हसू लागतात. तर दुसरीकडे अद्वैत आता पटकन जेवण करून रूममध्ये येतो आणि बेडवर पडतो आणि म्हणतो वा, सुख ना यालाच म्हणतात. अख्खा बेड माझा, अख्खी रूम माझी आणि अख्खं कपाट माझं. तो आता एकटाच असा बोलत असतो आणि म्हणतो की आता इथे मला डिस्टर्ब करायला कोणीच नाहीये. त्यानंतर तो आता खूपच खुश होतो आणि म्हणतो पण ही ऑफर लिमिटेड आहे, परंतु ही ऑफर आहे ना तोपर्यंत याचा आनंद लुटायलाच हवा. यस असं म्हणून तो जोरातच ओरडतो आणि आपला आनंद व्यक्त करत असतो. दुसरीकडे कला आता रूममध्ये येते खरी, परंतु तिला आता असं वाटत असतं की अद्वैतला झोप येत नसेल, एकटं एकटं वाटत असेल, कारण जेव्हा मी आवरून तिकडे रूममध्ये जाते ना तेव्हा तो नेहमी कटकट घालत असतो, माझ्याबरोबर भांडत असतो. मग आज तर त्याला भांडायला कुणीच नाही म्हटल्यानंतर त्याला खूप एकटं वाटत असेल, असं म्हणून कला अद्वैतच्या आठवणीत रमते. आता त्याला फोन करण्याच्याच विचारात असते. दुसरीकडे अद्वैत हा कलाला व्हिडिओ कॉल करतो. मग इकडे आता कला म्हणते बापरे, याने मला व्हिडिओ कॉल केला, असं म्हणून ती तो कॉल रिसीव्ह करते. तेव्हा अद्वैत तिला हाय असं म्हणून खरे तिकडे सगळेजण बरे आहेत ना, तुला पकले वगैरे नाहीत ना असं विचारतो. तेव्हा ती आता म्हणते ऑलरेडी जे पकाऊ लोक असतात ना त्यांनाच लोक पकतात, असं म्हणून ती त्याचाच अपमान करते. आता तुला कळलं का तू का पकतोस ते? तेव्हा अद्वैत म्हणतो हो समजलं समजलं, थांबा एक सेकंद, मला तुझी कुणाशी तरी भेट करवून द्यायची आहे, कारण खूप महिन्यांनी ती माझ्या आयुष्यामध्ये आली आहे पुन्हा. त्याच वेळी आता कला म्हणते की चांदेकर, अरे आता किती वाजले आहेत आणि आता या क्षणी कोण आले आपल्या खोलीत? तेव्हा तो आता म्हणतो पेशन्स ठेव जरा, एक सेकंद हा, मी आता तुला दाखवतोच थांब. तेव्हा तो बॅक कॅमेराने पूर्ण रूम आता तिला रिकामी रिकामी दाखवतो. त्याच वेळी आता तिला काही पहिल्यांदा समजत नाही नक्की काय चाललंय चांदेकरचं. तेव्हा ती आता विचारते काय रे, मला तर कोणीच दिसत नाहीये. त्याच वेळी आता अद्वैत म्हणतो अगं असं कसं, तुला दिसली नाही का, ऐकू सुद्धा आली नाही का? अगं मी शांततेबद्दल बोलतोय, शांतता ही माझी जुनी मैत्रीण आहे. तेव्हा कलाही त्याच्यावर आता खूप हसत असते. अद्वैत आता जरा चिडूनच म्हणतो अजिबात हसू नकोस, अगं तू इथे रूममध्ये नाहीये तर मला किती छान वाटतंय, हे तू इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तेव्हा आता तो मोबाईल टेबलवर ठेवतो आणि म्हणतो बोल आता बोल. मग इकडे कला म्हणते हो रे बाबा, मला दिसली आहे तुझी जुनी मैत्रीण. ती आता विचारते काय रे, मी आपल्या खोलीमध्ये नाही तर तुला खूप आनंद झालाय ना? मग आता तो म्हणतो आनंद नाही, याला सुख म्हणतात, सुख. बघच खरे, अख्खी रूम माझी आणि पूर्ण बेड सुद्धा माझाच आहे, त्याचबरोबर इकडे अख्खं कपाट सुद्धा माझंच आहे आणि बाथरूममध्ये तिथे गळलेले केस सुद्धा नाही, अख्खी स्पेस माझी, सगळं माझं, असं म्हणून तो आता कलाला चिडवू लागतो. अगं खरे हे सुख ना खूपच निराळं आहे आणि तुला हे कधीच कळणार नाही. त्याच वेळी आता कला विचारते हो का, अरे चांदेकर तुझा आनंद लुटून झाला असेल तर एक बोलू का रे? तो म्हणतो बोला की. मग आता ती म्हणते की हा तुझा जो आनंद आहे ना, त्यावरती अद्वैत म्हणतो अगं आनंद नाही, सुख आहे, हे सुख ते फक्त आणि फक्त 4 दिवसांचं आहे, कारण मी तिकडे आल्यानंतर फक्त माझंच राज्य असणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तुझं कसलं ग राज्य, कारण इथला राजा तर मीच आहे. मग आता कला म्हणते अरे बाबा तूच राजा आहे, तू तिथला राजा आहे म्हटल्यानंतर मीच तुझी राणी आहे ना, कारण जसं नवऱ्याची बायको तसं राजाची राणी. जे काही राजाचं असतं ना ते बाय डिफॉल्ट राणीला मिळतंच, त्यामुळे आपल्या खोलीत आल्यानंतर माझंच राज्य असणार आहे. काय चांदेकर, तुला ना सगळं काही समजवायला लागतं. तेव्हा अद्वैत एकदम शांत होतो. नंतर तो म्हणतो नॉनसेन्स, गप्प बस, काही पण बोलत असतेस. मग आता कला म्हणते काय अरे काय झालं काय, जे खरं आहे ना तेच मी बोलतीये, की काय प्रॉब्लेम आहे आता कर की मान्य. तेव्हा तो जरा रागातच म्हणतो आता मी फोन ठेवतोय, कारण मला असं सारखं सारखं फील होतोय की तू मला बघती आहेस, मी उगीच कशाला तुला कॉल केला, माझ्या सुखाची मीच वाट लावून घेतली, असं म्हणून तो आता फोनच कट करून टाकतो. तर दुसरीकडे कला म्हणते बापरे, याने माझा फोन कट केला,
असं का वागतो ना कळत नाही. आहे बायको तर आहे ना बायको, याने करावं ना मान्य, असं का वागतो ना हा कधी कधी कळतच नाही. तेव्हा ती आता बेडवर पडते आणि म्हणते खडूस कुठला आगाऊ कुठला, असं म्हणून ती अद्वैतच्याच नावाने परत बोटं मोडू लागते. तर दुसरीकडे अद्वैत म्हणतो सारखं आपलं बायको 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 म्हणून हिला मिरवायचं असतं, आहे ना बायको एवढं काय त्यात, असं म्हणून तोही झोपतो. दुसऱ्या दिवशी आता कला ही झोपेतून उठते आणि झोपेतून उठल्यानंतर ती आता लगेच अद्वैतची आठवण काढत म्हणते की हा खडूस उठला असेल का, असं म्हणून ती त्याला आता कॉल करणार असते. दुसरीकडे अद्वैत आता झोपेतून उठतो आणि म्हणतो खरे मला पटकन कॉफी दे बरं. त्याच वेळी आता तो शेजारी पाहतो तर तेथे कला नसते. म्हणूनच तो आता म्हणतो की हो ही अति आगाऊ माहेरी गेली आहे ना, मला हिची सवय लागतीये का, पण नाही मला सवय करून नाही घ्यायची हिची. त्यानंतर तो स्वतःच कन्फ्यूज होतो आणि म्हणतो पण आत्ताच्या कॉफीचं काय, म्हणजे खरे नव्हती तेव्हा अंजू देतच होती ना कॉफी, त्यामुळे तो आता अंजूकडूनच कॉफी घेण्याचं ठरवतो आणि म्हणतो मला सवय कॉफीची आहे त्या खरेची नाही आहे, असं म्हणून तो स्वतःलाच अगदी रिलॅक्स करतो, खुश होतो आणि म्हणतो हो मला खरेची नाही तर कॉफीची सवय आहे कॉफीची, असं तो स्वतःच्याच मनाला समजावतो आणि म्हणतो वा किती फ्रेश वाटतंय मला, ते पण अगदी मोकळं मोकळं वाटते आणि विचारसुद्धा मी किती शांतपणे करू शकतो, इथे तर मला डिस्टर्ब करायला सुद्धा कोणी नाहीये, असं म्हणून तो खूपच खुश असतो. तेवढ्यातच कलाचा त्याला फोन येतो. त्याचवेळी अद्वैत कॉल रिसीव करत जरा आठवण काढली की तुला काय उचक्या लागतात की काय, असं अद्वैत म्हणतो. मग आता ती म्हणते बापरे म्हणजे तू माझी आठवण काढलीस, बघ तुला सुद्धा माझी किती सवय आहे ते, याला टेलिपॅथी का काय असं म्हणतात ना. त्याच वेळी आता तो म्हणतो ते महत्वाचं नाहीये, तू मला फोन कशाला केला ना हे अगोदर सांग. कला म्हणते की काही नाही रे, मी फोन कामासाठीच केलाय, अरे चांदेकर माझा टूथब्रश विसरला की. त्याच वेळी तो आता विचारतो काय टूथब्रश आता तुला आणून देऊ का, अगं तुला जाताना घेऊन जायला काय झालं होतं आणि एवढी बॅग विसरून गेलीस, आणि तुम्हाला सांगितलं असतं त्याच वेळी तर मी आणून नसता दिला का तुला. मग त्यावेळी आता कला म्हणते चांदेकर अरे तू स्वतःला एवढा परफेक्ट समजतोस, मग तू का नाही टाकला माझ्या बॅगेमध्ये तो टूथब्रश. तेव्हा तो म्हणतो जा आता नवीन घेऊन ये. मग आता ती म्हणते ए बाबा हे नवीन घेऊन येणं मला नाही परवडत असे वायफळ खर्च, हे बघ मी अद्वैत चांदेकरची बायको असेल ना तरीही मी गरीबच आहे, मग आता त्यापेक्षा दे की तू आणून प्लीज, मी अद्वैत चांदेकरची बायको आहे ना, तू इथे आला ना तर मी तुला लगेच स्ट्रॉंग कॉफी बनवून देईल. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आलोच, असं म्हणून तो फोन कट करतो. त्याच वेळी आता कलाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते काय तू खरंच येणार आहेस का इकडे. तेव्हा कला आता खूपच खुश होते आणि म्हणते की हा ना खरंच यायला हवा इकडे, असं म्हणून ती गालातच हसते. दुसरीकडे अद्वैत आता म्हणतो की तिथे बसून सर्वांना कामाला लावतेस का, पण मी सुद्धा तुझ्या 4 पावलं ना पुढेच आहे, आता तुला कळेलच, असं म्हणून तो लगेच कलाच्या घरी ब्रश ऑर्डर करून पाठवतो. त्याच वेळी आता तो खूप खुश होतो आणि म्हणतो झालं काम इथे बसून माझं, असं म्हणून तो आता त्याच्या कामाला लागतो. इकडे नैना हॉलमध्ये असते आणि ती कोणाची तरी वाट पाहत असते. ती म्हणते बापरे अजून 2 मिनिट, ये रे बाबा लवकर ये पटकन ये, नाही तर माझी वाट लागेल, असं म्हणून ती काहीतरी बडबडत असते. तेवढ्यातच अंजू आता किचनमध्ये जाते. तर आता अंजू किचनमध्ये सुद्धा गेली, आता तर काही खरंच नाही, असं म्हणून नैना सारखीच रूमकडे पाहते. तर एक माणूस येते पार्सल घेऊन येतो. नैना आता खूपच खुश होते आणि धावतच दरवाजाकडे जात त्याच्यावरच ओरडत त्याला म्हणते की काय रे किती उशीर लावलास तू, माझ्या सर्व प्लॅनची वाट लागेल, असं म्हणून ती त्याच्याकडून पार्सल घेते आणि पैसे पे करते. अंजूला थम्सअप करत ती म्हणते की अंजू डन ना, मग आता अंजू म्हणते हो. नैना आता बाहेरून आणलेला नाश्ता सर्वांना आज देणार असते.
दुसरीकडे कला आता पोहे बनवत असते आणि विचार करत असते की अद्वैत अजून कसा आला नसेल. तेवढ्यातच आता एक पार्सलवाला दरवाजावर येतो. दरवाजा ठोठावतो तेव्हा कलाला वाटतं की अद्वैतच आला. ती धावतच आता बाहेर येते आणि दरवाजा उघडते. पण आता वेगळाच माणूस येथे असल्यामुळे तिलाही प्रश्न पडतो की हा चांदेकर गेला कुठे. तेव्हा ती विचारते, कोण तुम्ही? मग आता तुम्ही कला खरेच ना, तुमच्या नावाने हे पार्सल असल्याचं तो माणूस म्हणतो. त्याचवेळी कला आता पार्सल ओपन करून पाहते तर आता त्यामध्ये टूथब्रश असतो. तेव्हा आता कलाला खूप राग येतो. मग आता तो टूथब्रश पाहून ती म्हणते, स्वतः न येता हा टूथब्रश त्याने मला पाठवला आणि हे तर मी सुद्धा करू शकले असते ना. या चांदेकरला ना माझ्याबद्दल खरं काही वाटतच नाही. आगाऊ कुठला, असं म्हणून ती आतमध्ये जाते. दुसरीकडे आता घरातील सर्वजण डायनिंग टेबलजवळ आलेले असतात. तेव्हा नैना आबांना म्हणते की आबा, आज मी केलाय हा नाश्ता. त्याच वेळी आता खरंच तू केलाय का हे सगळं काही? इडली, मेदूवडा, सांबार, चटणी हे सगळं तू बनवलंस? असं म्हणून आता रोहिणी ही तिला टोमणा मारते. त्यानंतर आता सरोज म्हणते की अंजू. त्यावेळी आता अंजू म्हणते, हो त्या नाश्त्याबद्दल ना. मग आता लगेच नैना रागात तिच्याकडे पाहते. त्यामुळे आता तिला काही बोलता येत नाही. मग आता नाईलाजाने अंजूला गप्प राहावं लागतं. नैना विषय बदलून विचारते, काय ग, तू मिठाबद्दल बोलतीयस ना, त्याची काळजी करू नको कारण मी सगळ्या पदार्थांमध्ये घातलंय मीठ. असं म्हणून ती तेथून जाते आणि सर्वांना नाश्ता एन्जॉय करा असं म्हणते. त्याचवेळी आता रोहिणी मनात विचार करते की हिला साधं सांबारला डाळ कोणती घालतात हे माहीत नाही, तर इडलीचं पीठ हिने कधी भिजवलं असेल. त्याच नंतर आता नैना पुन्हा तेथे येते आणि म्हणते, मला माहीत आहे की तुम्हाला हा ब्रेकफास्ट मी बनवलेला आवडला आहे कारण तुम्ही खाताय आणि अगदी शांत बसलात ना, म्हणून मी म्हटलं. तिला आता कोणी काहीही उत्तर देत नाही. सर्वजण आपले गप्पच असतात आणि खात असतात. त्याचवेळी ती मनात विचार करते, हे चांदेकर आहेत ना, नाश्ता आडवा हात मारून खातात आणि भाव मात्र दाबून खातात. युजलेस कुठले. हे सर्व काही अरेंज करायला मी किती मेहनत घेतलीये आणि शिवाय माझेच पैसे मी वापरले आहेत हे सगळं आणायला. पण कुणीही चार कौतुकाचे शब्द सुद्धा काढत नाहीये तोंडातून. आता आबांचं खाऊन होतं तर आबा लगेच तेथून जातात. तेव्हा नैना आबांकडे पाहतच राहते कारण तिचं कौतुकच आबांनी केलेलं नसतं. त्यानंतर सरोज सुद्धा आता आपली नाश्ता गपगुमाने खाते आणि तेथून जाते. काही वेळानंतर आता रोहिणी मनात विचार करते की आता एकदा का ह्या अद्वैतचा नाश्ता झाला तर मी नक्की काय गौड बंगाल आहे ना हेचं, हे अंजूकडून काढून घ्यायला मोकळी आहे. असं म्हणून ती नैनाकडे पाहते. तर नैना आता लगेच अद्वैतला म्हणते, इडली घे ना अद्वैत. तरीही अद्वैत घेत नाही. तो आता लगेच पाणी पितो आणि तेथून जातो. तेव्हा आता रोहिणी खूप खुश होते कारण तिला आता नक्की या नैनाने काय काय केलंय हे अंजूकडून काढून घ्यायचं असतं. मग आता रोहिणी म्हणते, अंजू माझा नाश्ता तर झाला, चल बरं तू रूममध्ये, जरा माझं काम आहे. मग नैना म्हणते, काय काम आहे तुमचं? मी करते ना प्लीज रोहिणी मॅडम. आता रोहिणी म्हणते, नाही माझं काम आहे तिच्याकडे आहे, तुझ्याकडे नाहीये. असं म्हणून ती तिला गप्प करते. आता तू एक काम कर, हे सगळं आवरून घे, आम्ही जरा येतोच. असं म्हणून ती अंजूला घेऊन रूमकडे जाते. त्याचवेळी आता नैना मनात विचार करते, या चांदेकरांना इम्प्रेस करणं म्हणजे फेक प्रेग्नेन्सी आहे ना, त्यापेक्षा खूप कठीण काम आहे. एवढं मरमर केलं त्यांच्यासाठी, एक कौतुकाचा शब्द सुद्धा नाही तोंडातून. दुसरीकडे कला अद्वैतला सारखी सारखी फोन करत असते परंतु त्याचा फोन बिझी लागत असतो. त्यामुळे कलाला प्रश्न पडतो की हा नक्की कुणाबरोबर एवढा वेळ बोलत असेल. त्यानंतर ती जरा हॉलमध्ये येते आणि समोर पाहते तर तो संगीताबरोबरच बोलत असतो. संगीता म्हणते, इथे माझे सर्वजण काळजी घेण्यासाठी आहेत हो जावई बापू, तुम्ही नका ना एवढं टेन्शन घेऊ. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की तुम्हाला काही हवं असेल ना तर लगेच सांगा हा मला मिसेस खरे. त्याच वेळी आता कला म्हणते की बापरे, म्हणजे हा चांदेकर इथे आईबरोबर बोलत बसलाय का? असं म्हणून ती पटकन आता संगीताच्या हातातून फोन घेते आणि म्हणते की काय रे चांदेकर, 100दा तुला कॉल केले, एकही कॉल रिसीव्ह नाही करता आला का? मग आता तो म्हणतो, मिसेस खरे
पहा ना, आता मी तुमच्याबरोबर बोलतोय ना, तरीही ही तुमची मुलगी सारखी सारखी फोन करते. आता फोन एंगेज आहे म्हटल्यानंतर माणूस दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलतोय, एवढी साधी गोष्ट कळत नाही का? असं म्हणून त्याचं आपलं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच आता सरोज अद्वैत जवळ येते आणि कुणाशी बोलत असेल हा, असा मनात विचार करत लगेच त्याच्याजवळ जाते. तर तिला समजतं की हा पुन्हा त्या कलाबरोबर बोलतोय. तेव्हा ती त्याच्या हातातून फोनच हिसकावून घेते आणि फोन कट करून चल असं म्हणते. अद्वैत नाईलाजाने गाडीत बसतो आणि त्याला सरोजबरोबर जावं लागतं. इकडे कला हॅलो हॅलोच करत बसते. तेव्हा ती आता म्हणते, मी एवढा वेळ फोन ट्राय करतीये तरीही हा अजिबात माझा कॉलच रिसीव करत नाहीये. पुढे आता कला खूप वैतागलेली असते, कारण तिला अद्वैतबरोबर गप्पा मारायच्या असतात. ती म्हणते, हा चांदेकर असा का वागतो ना तेच कळत नाही, म्हणजे आईशी बोलला आणि माझ्याशी नाही. असं म्हणून ती पुन्हा आता त्याला एकदा कॉल करते. पण आता सरोज इकडे अद्वैतजवळ असल्यामुळे ती पाहते तर तेथे अति आगाऊ असा तिचा फोन आलेला असतो, कारण अद्वैतने तिचा नंबर तसंच सेव्ह केलेला असतो. त्यावेळी आता अद्वैत हा फोनकडे पाहतच राहतो. सरोजला समजतं हा आता कॉल रिसीव करणार. मग आता सरोज काय करते तर फोनच कट करून टाकते. त्यावेळी अद्वैतला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे कलासुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अद्वैत कलाकडे पाहत असतो. कलाने त्याला जेवण वाढलेलं असतं. तेव्हा मिठच नाही यात असं आता अद्वैत म्हणतो. मग आता ती म्हणते, तू माझ्यामुळे परफेक्टनिस्ट आहे समजलं, त्यामुळे जास्त गोडवी गाऊ नको, जरा गप्प बस असं म्हणून ती चाललेली असते. पण आता ओ खरे बाई असा आवाज नेमका काजल तिला देते, कारण आता अद्वैत ॲक्च्युली तेथे नसतो. तेथे असते ती काजल आणि तिला सारखा सारखा त्याचाच भास होत असतो. त्यानंतर आता तुला तुझ्या कुंकवाच्या धन्याची आठवण येते का असं काजल विचारते. तर संगीता देखील तेथेच असते. त्या दोघीही कलाची गंमत करतात. तर कला लाजतच आतमध्ये जाते. तर दुसऱ्या दिवशी आता कला कपडे धुत असते. तेव्हा काजल म्हणते, चांगलं व्यवस्थित काम करायचं, मग आता जर व्यवस्थित काम केलं नाही तर ही बादली आहे ना तीच तुझ्या डोक्यावर उलटी करेल, बघतच राहा असं म्हणून आता अद्वैत तिला म्हणतो. अद्वैत तेथे आलेला असतो. त्याच वेळी आता कला काय करते, अद्वैतने माझ्या अंगावर पाणी टाकण्या अगोदर ती स्वतःच त्याच्या अंगावर पाणी टाकते. पण खरं तर ती तेथे नसते, ती काजल असते. तर आता काजललाच तिने भिजवून टाकलेलं असतं. तर कला डोक्यालाच हात लावते. त्यानंतर ती आता रूममध्ये जात म्हणते, तू मला जर असा त्रास देणार असशील ना तर मी सुद्धा तुला त्रास देणारच आहे. त्याचवेळी आता कला त्याला खूप सारे मेसेज करते आणि आगाऊ असं सुद्धा म्हणते. मग आता इकडे अद्वैत कामात बसतो. तेव्हा पटापट त्याला ते मेसेजेस येत असतात. आता सरोज हे सगळं पाहते. तर आता तो तिला रिप्लाय करणार असतो. तेवढ्यातच सरोज म्हणते, अद्वैत. तेव्हा अद्वैत गप्प बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.